याच्यात काय झालं की काही मंडळींनी या जातीपातीचं समीकरण आणून त्या ठिकाणी काट्याची करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी नवरा बायकोनी एक होऊन सुद्धा मला हरू शकले नाही. ही सत्यता आहे. बायकोनीच नवऱ्याकडे उमेदवार पाठवायचा आणि पाठीमागून त्याला पाठिंबा द्यायचा, हा सगळा खेळ या ठिकाणी त्यांना केला. परंतु तो खेळ माझ्या मतदारांनी उधळून लावला. त्यात असं आहे की जे हर्षवर्धन दादांचे उमेदवार होते, हे उमेदवार ॲक्च्युली मूळ उभा ठाकरे आलेले होते. उभा ठाकरे येताना यांची शिफारस संजना जाधव यांनी केलेली होती. नंतर जेव्हा त्यांना अचानक धक्का बसला की या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली, त्यावेळेस त्यांनी तो उमेदवार राष्ट्रवादीकडे जायच्याऐवजी त्याला त्यांनी हर्षवर्धन दादाकडे पाठवलं आणि त्याला रसद पुरवली, 100% रसद पुरवली. दोघं नवरा बायको एकच आहेत, फक्त वेड्यात काढतात लोकांना. म्हणजे काय. जय श्रीराम. आत्ताच केतन काजेजींचा मी इंटरव्ह्यू बघत होतो. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की नवरा बायको फक्त भांडतायत असं दाखवतात, प्रत्यक्षात ते एक आहेत, फसवत आहेत, वेडं बनवतात लोकांना. मी त्यांना मेसेज टाकला आहे की जरा मला पण सांगा की काय पुरावे आहेत. कारण जे वर्ष आम्ही काढले हिवरखेड रोडवर छोट्याशा खोलीमध्ये मी आणि माझ्या आईने, त्याला तुम्हाला कळतं आम्ही एक होतो. जे वर्ष मी जेलमध्ये काढले, जे वर्ष मी हॉस्पिटलमध्ये काढले, वर्षच होते ते. होय, हे एक असण्याचं प्रतीक आहे का? आणि आज किशोरची शेती विकून मी माझं घर बांधलंय, हे एक असण्याचं प्रतीक आहे का? म्हणजे कोणत्या पातळीवरती काय चाललंय. त्याचबरोबर माझे जेवढे उमेदवार आहेत मी त्यांचं कौतुक केलं की ते इमानदार राहिलेत. खरी गोष्ट आहे, कारण जिथे सर्वसामान्य लोकांमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये कीड लागली आहे तिथे उमेदवार कसे टिकणार होते. तरी देखील उमेदवार माझे टिकले आहेत. मी या तमाम उमेदवारांना वैयक्तिकरित्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो, हे बघा, आपण खांब आहोत या मतदारसंघाचे. खांब, हे खांब ढासळण्याचे प्रयत्न हे चाललेले आहेत. काही जरी झालं, खांब नाही ढासळले पाहिजेत.